हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? सर्वांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे. तर आज 1 जानेवारी आहे म्हणल्यानंतर म्हणलं चला मंदिरामध्ये जाऊन ये. आता रात्री लेटपर्यंत पार्टी झाल्यामुळं सकाळी उठायला उशीर झाला आणि इकडे कसं होतं, मंदिर 10:30पर्यंत बंद होतात, त्यामुळं मग नंतर जायला येत नाही. मुलं तरी 11 वाजेपर्यंत झोपलीच होती. मग म्हणलं सायंकाळच्या वेळी जावं. आता जसं भले आपलं मराठी वर्ष पाडव्यापासून सुरुवात होते, पण काही ह्याच्यात चेंजेस होतात. आता कॅलेंडर बदललेलं जातं, तर इंग्लिश वर्षानुसार हे आपल्यात पण काही बदल करावे लागतात. तर मग म्हणलं सायंकाळच्या वेळी जाऊन यावं. आता घराशेजारीच हे श्रीकृष्णाचं मंदिर आहे आणि मंदिराच्या बाहेर ना हा असा मोठा तलाव आहे. आता पाऊस बरेच दिवस झालं पाऊस पडलेला नाही, त्यामुळे पाणी आता बऱ्यापैकी खाली गेलेलं होतं. नाही, शक्यतो इकडं थंडी पडत नाही, डिसेंबरपर्यंत पाऊसच असतो. पण आता ह्यावेळी थोडीशी डिसेंबरमध्ये थंडी होती. आता परत आभाळ यायला सुरुवात झाली, म्हणजे आता जानेवारीमध्ये परत पाऊस पडतात. तर मंदिरामध्ये आलो, त्या तलावामधून हातपाय धुवून बाहेर आलो आणि नंतर मग इकडे कसं असतं, आता आपल्या नावाने चीट काढली की मग आपल्या नावाने तिथं पूजा करतात. तर आपलं नाव आणि नक्षत्र सांगितलं की त्या नावाने मग ते ब्राह्मण काका पूजा करतात. आपल्याला जरी नारळ जरी फोडायचा असेल तरी पण त्याची पण चीट काढायला लागते, म्हणजे कोणाच्या तरी नावाने असं फोडायचं असतो. असंच म्हणजे फोडत नाहीत, इथं फक्त गणपतीलाच नारळ फोडतात, तो पण मग अशी चीट काढून फोडावा लागतो. किंवा आपल्याला आरती लावायची असेल, आता इथं समय देतात, समयमध्ये तूप आणि वात घातलेली असते, तर मग ती पण समय लावायची असेल तर ती पण अशी कोणाच्या नावाने लावायची. त्याचं अशी ही पुष्पांजली म्हणतात इकडं. तर ते काढायचं असतं आणि मग तिथं आपण आरती लावू शकतो. तर आतमध्येच ना छोटंसं गणपतीचं आणि शंकराची पण पिंड आहे आणि देवीची पण एक मूर्ती आहे. तर श्रीकृष्णांची मोठी मूर्ती आहे आणि बाजूला असं 3 त्या छोट्या मूर्त्या आहेत आतमध्येच. पण आतमध्ये व्हिडिओ घ्यायला काही परमिशन नाही, त्यामुळं मग मी आतमध्ये काही व्हिडिओ घेतला नव्हता. इकडे कसं पुरुषांना किंवा लहान मुलं असू द्या, शर्ट काढूनच आतमध्ये जावं लागतं. लहान मुलं केवढीही लहान असली तरी म्हणजे शर्ट घालून जाता येत नाही. तर आतमध्ये जाऊन दर्शन घेऊन आलो आणि तिथे चंदन देतात, चंदन आणि फुलं देतात ते आपल्याला, आणि केळीच्या पानावरती ना हा प्रसाद देतात. साखर, तूप आणि मनुका असं मिक्स हे असतं. तर इथंच बाहेरच्या बाजूला एक मोठा आरसा लावलेला आहे. तर इकडे चंदनच लावलं जातं, म्हणजे मंदिरामध्ये चंदनच देतात. तरी कृष्णा तरी ही फक्त साखर खाण्यासाठी मंदिरामध्ये आलेला असतो. दिदीला पण द्यायची नव्हती त्याला एकट्यालाच खायची होती आणि ती भेटली की त्याचं खायचं मग चालूच झालं. तर मग बाहेर आल्यानंतर मग त्याला मग शर्ट घालायचा लागतो, बाहेर आले की घालतो, आतमध्ये चालत नाही म्हणल्यानंतर. तर दोघांनी मग थोडीशी म्हणजे ते खाल्लं, छान लागतं, म्हणजे तूप मिक्स केलेलं असतं भरपूर असं, आणि साखर, मनुक आणि तूप मिक्स असं. तर सकाळच्या वेळी खीर असते, वेगवेगळ्या प्रकारच्या 2-3 प्रकारच्या खिरीचा प्रसाद असतो. तर सायंकाळच्या वेळी काही खीर वगैरे नव्हती. तर मग प्रसाद खाल्ला आणि परत एक राऊंड मारून यावं म्हणलं बाहेरनं, मोठी प्रदक्षिणा, कारण बराचसाच मोठा स्पेस आहे म्हणल्यानंतर मग एक प्रदक्षिणा घालून आलो. आणि तिथं आता बाहेरच्या छोट्या पंत्या आहेत, तर त्याच्यामध्ये तेल घालायचं चाललेलं होतं. मग म्हणलं आरती लावणार आहेत, अशी काही विशेष पूजा असेल तर मग सगळ्या पंत्या लावतात बाहेरच्या. आणि हे मी थोडीशी बाहेरून अशी छोटीशी क्लिप घेतली होती. तर एवढं छान असं श्रीकृष्णांचं म्हणजे रूप दिसत होतं ना, असं बघतच बसावंसं वाटत होतं. पण आतमध्ये व्हिडिओ घ्यायला परमिशन नाही आहे. आणि इकडची मंदिर पण ना अशी अगदी साधी सिंपल अशीच आहेत, फक्त पूजा खूप छान करतात ते. आणि मग बाहेर परत चला ना ह्या अशा पंत्या लावून घेतल्या. दसऱ्या वेळी तर 1 लाख ना बाहेर असं ते दिवं लावले जातात. आता मंदिराच्या 4ही बाजूने असं अशा पंत्या आहेत. मग काही विशेष पूजा असेल तर त्यावेळी मग बऱ्यापैकी लावतात ते. तर म्हटलं मग आज असं जे काही म्हणजे देवाच्या पाया पडायला आले असेल ना त्यांना देतात लावायला असं. तर आता आम्ही सारखं जातो त्यामुळे बऱ्यापैकी ओळखीचे झालेले. मग ते म्हणले पंत्या लावणार आहेत तर मग थोड्या वेळ थांबा. मग लावून घेतल्या आणि नंतर मग आरती होती 6:30ला, 6:15 ते 6:30 नंतर आरती करून घेतली. मग आरती झाल्यानंतरच परत मग आम्ही आलो. तर छान असं ना पंत्या लावल्यानंतर एवढं मस्त आणि फ्रेश वाटत होतं. मग सायंकाळच्या वेळी जास्त काही गर्दी नव्हती, थोडीशीच गर्दी होती. आता काहींच्या गाडी वगैरे नवीन घेतलेली असेल तर ते आतपर्यंत घेऊन येतात, मग तिथं ब्राह्मण काका पूजा करून देतात. नाहीतर आतपर्यंत म्हणजे गाडी वगैरे कोण घेऊन येत नाही. तर इकडच्या पण बऱ्याचशाच लावून घेतल्या.
त्यानंतर मग आरती चालू होते. आरती झाली की मग घरी आलो. तोपर्यंत मग तिथंच थांबलो. थोडासा आता अंधार पडला होता. आता कसा लवकरच थोडासा अंधार पडतो. तर असं काहीचा लूक दिसत होता बाहेरून. आणि आतमध्ये पण ना भरपूर अशा पणत्या लावतात. ते मोठ्या मोठ्या समई पण आहेत, ते पण लावतात. तर इकडची पूजा करण्याची पद्धत थोडीशी वेगळी येते, म्हणजे आपल्याकडची थोडीशी वेगळी येते. तर बाहेरून असं काही म्हणजे व्ह्यू होता. तर एकदम म्हणजे शांत वातावरण आणि स्वच्छता पण भरपूर असते. तर आल्यानंतर अगोदर देवा बसला, दिवा लावून घेतला आणि नंतर मग तुळशी बसला पण लावला. आता 7 वाजले होते. आज थोडंसं लेटच झालं, पण म्हणलं असू द्या, एखाद दिवशी झालं तरी चालते. कारण मंदिरातून येईपर्यंत 7 वाजले आम्हाला. आणि आज आता नवीन वर्ष चालू झाले म्हटल्यानंतर काहीतरी गोड पण बनवायचं होतं. तर दिवाबत्ती करून घेतली. आता आज गुरुवार पण होता म्हटल्यानंतर सकाळचं उंबरट्याला पण मी हळदीचं लेपन ते करून घेतलं होतं. तर देवपूजा हे सकाळी सगळं आवरून घेतलं. आणि नंतर मग म्हटलं आज झटपट होईल अशी शेवाळीची खीर करावती. आता मी कढईतच बनवायला घेतली, म्हणजे जास्त भांडी पण पडणार नाही आणि पटकन पण होईल असं. आता हे शेवाळ्या तुपामध्ये ना अशा भाजून घेते. म्हणलं याच्यामध्ये शिजवून पण घ्यावं. तर थोडंसं तूप टाकून ना शेवाळ्या अशा छान भाजून घ्यायच्या, कलर चेंज होईपर्यंत. आता इकडे भेटते त्या अशा थोड्याशा मोठ्याच असतात, अगदी बारीक शेवाळ्या त्या भेटत नाहीत. तर असं तुकडं करून घेतलं. आता थोडंसं तुकडं पण मोठंच झालेलं होतं आणि मग त्याच्यामध्येच थोडंसं काजू पण टाकलं. आता मनुकं टाकायचे असतील तर नंतर आपण टाकायचे, कारण मनुक्यानं काय होतं, दूध फुटू शकतं. त्यामुळे मी मनुके टाकलंच नव्हतं. फक्त शेवाळे आणि काजू भाजून घेतलं तुपामध्ये छान असं, आणि त्याच्यामध्येच दूध घालून शिजत ठेवलं. आता दूध थोडंसं कमी होतं म्हणून त्याच्या दुधामध्ये थोडीशी 2 चमचे मिल्क पावडर मिक्स करून ती पण त्याच्यामध्ये घालून घेतली, म्हणजे थोडासा दाटसरपणा येतो खिरीला. तर झाकून ठेवून शिजवून घेतली, म्हणजे पटकन शिजली जाते. आता बाकी स्वयंपाक पण आवरून झालेला होता माझा. तर वरून थोडंसं साखर घातली. आता गोड थोडंसं आम्ही कमी खातो, त्यामुळे साखर थोडी कमी प्रमाणातच होती. आणि वरूनच तूप घातलं. आता तुपात ड्रायफ्रूट्स भाजून वरून फोडणी घातली तर छान चव येते तशी पण आता तसं केलं नव्हतं, असंच मी बनवली होती. आणि वरून थोडीशी नंतर मग वेलची पावडर, छान लागते अशी पण खीर. आता ह्याच्यामध्ये थोडंसं शाबू घातला तरी पण चालतो, पण आता तो मी भिजवलेला नव्हता, त्यामुळं मग मी काही घातला नव्हता. अगदी थोडीशी आणि झटपट अशी, म्हटलं नवीन वर्षाची सुरुवात झाली म्हणल्यानंतर काहीतरी गोड असावं, म्हणून पटकन होणारी अशी केलेली होती. तर असा होता आजचा दिवस. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा.